ठरलं म्हणजे ठरलं. बरोबर ठरलं, एकदम फिक्स ठरलं. ह्याच्यात बदलायचं नाही. जर उलटला तर डबल लावून काय ठरलं? काय करू? अरे बदलला तर काय बदल होणार नाही. हा. ठरलं म्हणजे ठरलं का ठरलं? ठरलं. हा. काय ठरलं? माझ्या म्हाताऱ्याचं आणि ह्याच्या म्हातारीचं लग्न ठरलं. तुझ्या म्हाताऱ्याचं हा, आणि याच्या म्हातारीचं लग्न. लग्न ठरलंय. काय रे? तुझं वय काय? माझं वय आता 60 वर्ष झाली की मला. 60 वर्षाचं वय. मग आणि तुझ्या म्हाताऱ्याचं 4th वर्ष चालू आहे त्याला. गाढवाचे लेखा अहो, पायाचं सोडा, पायाचं थोडा हे कानाचं. 4 वर्षाच्या म्हातारीच्या पोटी तुझा ही 50 वर्षात जन्म झाला कसा? अहो, माझा बाप लहानपणीच मिळाला की मी असताना. बर मग नोकरी लागल्यावर पैसा जमवून लग्न केलं थाटामाटात. होय. 10-5 वर्ष मला मुलबाळच नाही झालं. बर मग मागच्या 2 महिन्यापूर्वी एक मुलगा झाला. होय. जलमताच मुलगा रडत आला बाहेर. मी म्हणतोय मुलाची आईच रडते काय की. वळून बघतोय तर मुलगा रडत हा. होत. दिसल त्या दवाखान्यात न्यायचो, दिसल त्या दवाखान्यात न्यायचो. बर 10-15 डॉक्टर मेलं, पण मुलावर काही इलाज झाला नाही. हा? घरी आलो वैतागून. बर म्हटलं आता देव तारी त्याला कोण मारी. कोण मारी? आता त्याच्या नशिबातच नसल तर वाचायचं आपण काय करणार. खरंय खरं. घरी निराश होऊन बसलो. बर माझ्या शेजारी घराच्या एक शेजारी म्हातारी आहे, हा 80-90 वर्ष वयाची. होय. तिला काहीतरी ह्याच्यातलं समजतंय वाटतं. बर तिनं काय केलं, मला हाक मारली आणि म्हणली बाबा तुझ्या मुलावर तुझ्या बापाचं नाव चालव म्हणली. असं का? जुनी पद्धत रूढी तू इसरलाय. होय. मग म्हणलं मला काय कळत नाही, मुलगा आणतो तुमच्यापाशी हा, म्हणलं. हा. मुलाला घेऊन आलो, त्या बाईच्या मांडीवर दिली. दिलं. मांडीवर घेतलं आणि तिनं आपलं चुलीतली राख काढली. माझ्या बापाचं नाव घेतलं आणि पोराला राख लावली. असं? लागलं की हसायला पोरग. बर तवापासून जे अजून हसतय ते हसतयच. विश्वास बसला आमचा घराबाराचा गावाचा. होय. तवापासून आम्ही त्या मुलाला म्हातार या नावानं आठवतो. म्हणजे त्या म्हाताऱ्याचं लग्न काय? मग तुम्हाला कोणच्या वाटलं? अरे मला वाटलं तुझ्या वडिलाचं लग्न. मला वाटलं आम्ही दोघंची येड आहे काय. ए, आपली येणं आहे बघ की. आता आम्ही कशाला, तुम्ही ठरवा घ्या आता कसं. काय माणूस आहे. अहो मग तसं म्हणलं म्हणून म्हणलं. माझं तसंच आहे. फरक एवढाच की माझी पुरी काय त्याचं पोरग आहे. म्हणजे त्यात तुम्हा दोघांचं लग्न आहे. बाकी सगळं चॅप्टर एकच. तर काय हो? हा ज्या टायमाने या ठिकाणी मी बोलत होतो हा, त्यावेळेस आपण कुठं होता? तुमच्या माग चिटकूनच घासून होतो. मग मी जे काय बोललो ते तुम्ही ऐकलं? तवाच ऐकलंय सर्व. काय म्हणत होतो तुम्ही? तुम्ही नाही का म्हणला नोकर दोन हा इमानदारी आहे ती. हा. बरोबर आहे. इमानदारपणाने नोकरी करतात. होय. यांना यंदा या महागाई भत्त्याची वाढ करावी. होय. पगारीत बी वाढ देतो. बरोबर आहे. बायकांना चोळी बांगडी करता पैसे वाढवून होय. आणि 2-2 महिना हनीमूनला पाठवतो यांना. असं? हेच तुम्ही बोलला हे तुम्ही ऐकलं? हे आम्ही ऐकले. अरे जा, तुम्ही काय ऐकलं? अरे आम्ही काय सांगितलं. हो काय म्हणत होतो तुम्ही? तुम्ही म्हणला नाही हा. का नोकर पिढ्याला पिढ्या आपली इथं गुलामगिरी करत आलेले होय. आहे. त्यांना कुठेतरी 4 पैशाची वाढ झाली पाहिजे. बरोबर आहे. त्या महागाईच्या काळात त्याचा विचार केला पाहिजे. त्याच्या लेकरा बाळाला काहीतरी कापड दिली पाहिजे. ते हो, हो. खाया पियासाठी काहीतरी पंचपक्वानाची ताटं त्यांच्या घरी पाठवली पाठवली पाहिजे. ते म्हणलं आम्ही तेच ऐकलं. हे तुम्ही ऐकलं? हा. अरे जा, तुम्ही काय आमचा ऐकला? अरे जा आम्ही काय घंटा सांगितलं. ही राहू तुझी जोड माझ्या पूर्ण पाठीमागे आहे. पण असू द्या, त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. युवराज आणि मनोरमा ही लाल बगीच्यामध्ये फिरण्याकरता गेलेत. त्यांच्या पाठोपाठ जातो आणि त्या मुलीला प्रेमाची मागणीच गेलं पाहिजे. कसं चाललंय राजकारण. लाकडं पुढं वाट बघते तिकडे बस. पण माणसाची मन आहे ना, वयानं माणूस म्हातारा होतो पण मनानं मनानं कधीच होत नाही. तशातली भागी आहे. पण मला वाटतं हे जी जरा कुत्र्यातला वर्ग दिसतोय. कसं कुत्र नाही का देवा पुढल्या निवात खातन जाताना देवाच्या तोंडावर मुतून जात. खोरायला बा जगलाय अन्न खाऊन राग्यात
त्याचं 11 वर्षी बेन त्याच्या मुलीवरती वाईट भावना यायची. नालायक माणूस हा? आहे पण आपण त्यांची भाकरी खाल्लेली आहे इमानदारीने आपण त्यांची काम चाकरीच केलंय. केली पाहिजे आपण ज्याचं खावावं मीठ त्याचं काम खावावं करावं नीट. ज्याची खावावी भाकरी त्याची करावी चाकरी शबाश. तसं आपण काम केलंय. हा हे बघ मुलगा आणि मुलगी त्या बगीचात गेले की लाल बगीचा तू त्यांच्या पाठीमाग जा आणि कुठं तर त्यांना बी कळालं नाही पाहिजे. मी त्याच्यावर लक्ष ठेवू लक्ष ठेवायचं झाडाच्या आडून कुठं तर फुल होऊन बस म्हणजे कुठेतरी लपून बगीचात हा. बसून त्याच्यावर लक्ष त्यांना ठेवू. वाटाव झाडाचं फुलच ऐकायचं हा, चालेल. आणि उघडा बस ऊन. म्हणजे ओळखू एवढी सावली ना ते काळ दिसतंय ना माणूस. लय शहाणा आहे माझी ही गोष्ट कुठं कसा आणि मी दरबारातली व्यवस्था तू करतो. हे तर लक्ष दे मी तिकडे लक्ष दे. हा काय साहेब बोला ना दादासाहेब. पाहिली बगीचा किती सुंदर आहे ना बगीचा. पहा ना दादासाहेब हा हे फुल कशाचं आहे हो? ही जाईच फुल जायचं. हा आणि हे फुल कशाचं आहे? ही मोगरेच आहे हे फुल मोगरेच आहे. हा आणि हे आगळं वेगळं फुल कशाचं आहे? ही काळ्या धोत्रेच आहे या काळ्या धोत्र्याने सगळ्या बगीचाचा नाश करून टाकलाय. तलवारीने लवकरात लवकर याला तुम्ही बाजूला काळजीच काढून टाका. करू नका 2 मिनिटातच काढून टाका. मला नाही घालतो दादासाहेब बोला मला जरा तहान लागली, थोडं पाणी घेऊन येतो. थांबा ही समोर बारव दिसते त्या बारवतनं पाणी घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही ह्याच ठिकाणी थांबा. आलोच लगेच. लवकर या. म्हणून रमा काकासाहेब अहो तुम्ही इकडे कसं काय? हा येण्याचं कारण म्हणजे असं काय कारण? महाराजांनीच मला इकडे पाठवलं होतं कशाला? तुमच्या संरक्षणाकरता. आलता पोळ्या हुडकत पोळ्या अहो कोण बोलला इकडं? हे बायकोचं माझं भांडण लागले हो. अहो संरक्षण करण्यासाठी माझे दादासाहेब आहेत माझ्या सोबत. ते आता कुठे गेले? पाणी आणायला गेलेत. असं काय? पण काय काय? मी जर काय तुम्हाला बोललो तर राग येणार नाही. कोण आहे रे इकडं? हे पोरग गाडाव इकडे सोडून उभं राहिलं. तिकडं हान मानवते गाडा. हे तिकडे बसून जा घोड्यावर. अहो त्यात कसला राग आलाय काकासाहेब? जे काही तुमच्या मनात आहे ना ते तुम्ही स्पष्टपणे बोलून दाखवा. हा माझं प्रेम आहे तुमच्यावरती. बरोबर आहे काकासाहेब. लहानपणापासून तुम्ही आमचा सांभाळ केलाय म्हटल्यावर हो. तुमचं प्रेम आमच्यावर असणारच. माय लेकराचं. ते नाही हो. कुठलं बाई गावाचं? हा हे तसलं काय हो. मग आता कुठलं प्रेम आहे हो? आता कोण बोलला इकडं? ओ, बायको म्हणते तुम्ही आता वयात नाही लग्न करून लागले. माझी तिसरा प्रेम तुम्हाला कळत नाही. नाही. तिसरा प्रेम म्हणजे नवरा बायको सारखा. खबरदार काकासाहेब. असं बोलताना तुमच्या जीवनात लाज नाही वाटत? काही झालं ना तर तुम्ही आमच्या तडाखाचे मांजर आहात. ठेव म्हणल्याशिवाय कान उभे करायचे नाही. म्हणून बा नाही त्या शब्दाने माझा अपमान करू नको. माझ्या प्रेमाला का बोलाय गेला बोल? अजिबात नाही. अजिबात नाही. मग पाहूया या ठिकाणी माझं खोड काय करताय. चल माझ्या बरोबर. तुमच्या जीवाला लाज वाटाय पाहिजे होतं. आमच्या ताईसाहेबांच्या हाताला हात लावला तुम्ही. म्हणजे तुमच्या ताईच्या हाताला मी हात लावला म्हणून तुम्हाला राग आला? कुठल्या भावाला गोड वाटत बरोबर आहे. बहिणीच्या हाताला हात लावल्याच्या नंतर. खरंय. आणि तुम्ही कुशाला आमच्या ताईसाहेबांच्या अंगाला झाकताय तुम्ही. म्हणजे मला सांगा ज्या टायमाला मी तुमच्या ताईच्या हाताला धरलं हा त्यावेळेस आपण कुठं होता? आम्ही ह्याच ठिकाणी पाहतो. मग मला सांगा हा तुमच्या ताईच्या हाताला मी कसं धरलं बरं? आपण ह्याच ठिकाणी थांबला. होय. ताईसाहेब आमच्या हे ठिकाणी हो. थांबल्या. आपण असं धरलं त्यांच्या. हराम काठी जीव मारेल. काठी जीव मारे. कुठं आहे काठी? हे काठी वाजवत बसलो होतो. मीच घेऊन आलो. मला आणि काठी जीव मारायचं कारण काय? अहो तुम्ही बघत बघत हंटर मारलं विशाल महाराजाच्या अंगावर. काय तुम्हाला कळतंय का नाही राव? काय सांगू तुला या हराम करून भयंकर पाप केलाय. पाप काय केलं? पाप काय केलं पाप? हे दोघं जण सख्खी बहिणी भावंड असताना हा लाल बगीच्यामध्ये जातात आणि नवरा बायको सारखा प्रेम नाही हो काका साहेब. नाही काका साहेब. नवरा बायको सारखं प्रेम? कुणी बघितलं त्याच्या आईचं. मी
पाहिलंय ते मी पाहिलंय तुम्ही बघितलं काय लगेच शिव्या देऊन रिकामा. मग सांगा ना मला राग आवरण अरे असं कसं तुझा राग? नाही माझा राग अहो, पण ही सख्खी बहीण पाहून हो असं कसं तुम्ही असं करा काय करू शांत व्हा तुम्हीच आता जाणतो झोपतो व्हा. जा. हे काय जाणतो जुन काय हा. कारण पोरा संग जर तुमचं भांडण लागलं आणि 4 माणसात गेलं पोराचं खरं धरतेली का तुमचं खरं म्हणतेली हो पोराच बरोबर आहे आणि मग तुमची नोकरी जाईल करायला खरंय ना मग आता तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही सरळ घरी जावा हो आणि दरबारात जाऊन महाराजांच्या कानात घाला ए, कानात घाला काय कानात घाला ही गोष्ट त्यांच्या कानात घाला की कानावरती हा, घाला म्हणजे कानावर. बोला जरा शिक्षणाचा घोटाळा झाला बरावर घाला मी या दोघांना घेऊन दरबारात येतो ताबडतोब ये. आणि हे दाखवून पळून जाईल. हे आता मी मागे हा. त्यांच्या जाऊ का मग हा, मी? जावा जावा ठीक आहे काय भानगड काय लवकर हा? पाहिलं का आता कळालं की म्हणे